नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रेदरम्यानचा जितेंद्र आव्हाड यांचा एक व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होतोय. यात्रेदरम्यान संतापलेल्या आव्हाड यांनी पट्टा फेकल्याचा आरोप करण्यात येतोय. शिंदे गट आणि काही कार्यकर्त्यांकडून आव्हाड यांच्या विरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आले. मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये आव्हाड यांच्या विरोधात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर ही दृश्य आपण पाहतो आहोत. भारत जोडो यात्रेदरम्यान आव्हाड संतापलेले पाहायला मिळालं आणि त्यांनी यावेळी आपल्या गळ्यातील हा रुमाल किंवा हा गमजा अशा प्रकारे फेकून मारल्याचा किंवा फेकून दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आता त्यांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये लेखी तक्रार देखील देण्यात आलेली आहे. आणि शिंदे गट त्याचबरोबर काही कार्यकर्त्यांकडून आव्हाड यांच्या विरोधामध्ये ही तक्रार देण्यात आली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रा महाराष्ट्रामध्ये आहे आणि आज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर एक जाहीर सभा देखील होणार आहे. मात्र तत्पूर्वी कालच्या भारत जोडो यात्रेदरम्यानचा हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होतोय.